दलाचा त्याला होणारा विरोध हा संघर्ष तसा जुनाच आहे, पण नागपुरात यंदा बजरंग दलानं व्हॅलेंटाईन डेला विरोधाचा नवीन पद्धत अवलंबल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये व्हॅलेंटाईन डे विरुद्ध हनुमान चालीसा हा संघर्ष कसा काय निर्माण झाला पाहूया। महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालीसा पठणाचा ट्रेंड पाहायला मिळाला होता, पण राज्याच्या उपराजधानीत व्हॅलेंटाईन डेच्या विरोधातही हनुमान चालीसा पठणाचा ट्रेंड दिसून आलाय। नागपुरात बजरंग दलानं प्रेमदिनाला विरोध करण्यासाठी चेतावणी रॅली काढली। या रॅलीची सुरुवातच मंदिरात हनुमान चालीसा पठण करून झाली। त्यामुळे दरवर्षी प्रेमी युगुलांना मारहाण करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी यंदा शांततेत टेडी बेअर पेटवून निषेध व्यक्त केल्याचं दिसलं। आमची संस्कृती, सभ्यता, परंपरा याचं रक्षण केलं पाहिजे। आज पुलगावाचे जे शहीद आहेत त्यांना श्रद्धांजली देण्याचा दिवस आहे। युवकांनी या दिशेने आपली वाटचाल करावी ही विनंती। हिंदुत्ववादी संघटनांकडून अनेकदा प्रेमदिनाच्या उत्साहावर विरजण टाकलं जात होतं, पण यंदा बजरंग दलाचे कार्यकर्ते हनुमान चालीसा पठणाद्वारे निषेध नोंदवतायत। त्यामुळे प्रेमी युगुलांना सुद्धा दिलासा मिळालाय। यावेळेस शांततेने रॅली निघाली आणि हनुमानजी चालीसाचं त्यांनी पठण केलं आहे। मे बी हनुमानजींनी त्यांना बुद्धी दिली की प्रेमाचं काय असतं काय नाही हे त्यांना कळालं असेल, पण त्यांनी दुसऱ्यांच्या निजी प्रकरणात त्यांनी दखल नाही द्यावी असं मला वाटते। हर वर्षी ते लोक विरोध करतात, बट हे सगळ्या पर्सन्सचा जे पण राहतात त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। तर हे जे बजरंग दल विरोध करतात मला कळतच नाही ते का बरं करतात। बजरंगबली हनुमानाला संकट मोचक म्हणून ओळखलं जातं। नागपुरात व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं त्याचाच प्रत्यय आला। हनुमान चालीसा पठणामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा निषेधही नोंदवला गेला आणि प्रेमी युगुलांना कुठल्या बजरंग दलाच्या विरोधाशिवाय व्हॅलेंटाईन डे सुद्धा साजरा करता आला। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। नांदेडमध्ये एका अल्पवयीन मुलीला प्रपोज करणं महाविद्यालयीन तरुणाला चांगलंच महागात पडलंय। या तरुणावर विनयभंगासह पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। कॉलेज परिसरातूनच पोलिसांनी या प्रेमवीराला ताब्यात घेतलं। वजीराबाद पोलीस स्टेशन हद्दीतल्या एका महाविद्यालयात पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा हे शिकतायत। व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं महाविद्यालयात आरोपी तरुणानं मुलीला जबरदस्ती प्रपोज केलं। नांदेडमध्ये व्हॅलेंटाईन डेला अल्पवयीन मुलीला प्रपोज करणं या तरुणाला त्यानंतर चांगलंच महागात पडलं।